नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा ज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी 30 असे महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आली आहे, जे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुमचा पहिला प्रश्न आहे, भारताचे लोहपुरुष म्हणून कोण ओळखले जातात? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. तुमचा दुसरा प्रश्न आहे, मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह कोण होता? तर मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह हा बहादूरशाह जफर होता. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा तिसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या गडावर झाला. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा चौथा प्रश्न आहे, मराठा साम्राज्याची राजधानी कोणती? तर मराठा साम्राज्याची राजधानी ही रायगड आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? तर भारतात रेल्वेची सुरुवात 16 एप्रिल 1853 साली झाली. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाचे नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केले? तर 1857च्या उठावाचे नेतृत्व दिल्लीमध्ये बहादूरशाह जफर यांनी केले. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अकबरचा दरबार कोणत्या नावाने ओळखला जात असे? तर अकबरचा दरबार हा नवरत्न सभा या नावाने ओळखला जात असे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मुघल साम्राज्याची स्थापना बाबर याने केली. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, हर घर जल योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर हर घर जल योजना ही पिण्याचे पाणी या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मेक इन इंडिया मोहिमेची सुरुवात कोणी केली? तर मेक इन इंडिया मोहिमेची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील नवीन फौजदारी कायदे कधीपासून लागू करण्यात आले? तर भारतातील नवीन फौजदारी कायदे हे 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, आत्मनिर्भर भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर आत्मनिर्भर भारत अभियानाचा मुख्य उद्देश स्वदेशी उत्पादन वाढवणे हा आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील UPI प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली? तर भारतातील UPI प्रणाली ही NPCI या संस्थेने विकसित केली. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताचा अर्थसंकल्प कोण सादर करतात? तर 2025 मध्ये भारताचा अर्थसंकल्प हे अर्थमंत्री सादर करतात. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? तर भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्टला साजरा केला जातो. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा विजय दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 16 डिसेंबर रोजी भारताचा विजय दिवस साजरा केला जातो. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो?
तर भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. 28 मे 2023 रोजी भारतातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. तुमचा पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधी झाली? तर स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014 साली झाली. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय युवा दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारताचा राष्ट्रीय युवा दिवस साजरा होतो. तुमचा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदान दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदान दिवस 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मतदानाचा अधिकार भारतात कोणत्या वयापासून मिळतो? तर भारतात मतदानाचा अधिकार 18 वर्षापासून मिळतो. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताची राजधानी नवी दिल्ली कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर भारताची राजधानी ही यमुना नदीच्या काठावर आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर ही योजना बिहार राज्यात सुरू झाली आहे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, फतेपूर सिक्री कोणी बांधली होती? तर फतेपूर सिक्री ही अकबर याने बांधली होती. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला शासक कोण होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. रझिया सुलताना ह्या भारताच्या पहिल्या महिला शासक होत्या. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणती भाषा बोलली जाते? तर भारतामध्ये सगळ्यात जास्त हिंदी ही भाषा बोलली जाते. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला होता? तर हा नारा भगतसिंग यांनी दिला होता. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये नोटबंदी कधी झाली होती? तर भारतामध्ये नोटबंदी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये झाली होती. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.